उभारीला हात जगी जाणवली मात, जगी जाणवली मात, जगी जाणवली मात. उभारीला हात जगी जाणवली मात, जगी जाणवली मात, जगी जाणवली मात. उभारीला हात जगी जाणवली मात, जगी जाणवली मात, जगी जाणवली मात. उभारीला हात जगी जाणवली मात, जगी जाणवली मात, जगी जाणवली मात. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी. देव बैसले सिंहासनी, आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी. ऐकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडी, उगवी बहुतांचे कोडी, उगवी बहुतांचे कोडी. ऐकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडी, उगवी बहुतांचे कोडी, उगवी बहुतांचे कोडी. दोहीकडे तुका, दोहीकडे तुका, दोहीकडे तुका. नाही पडो देता तुका, नाही पडो देता तुका, नाही पडो देता तुका. दोहीकडे तुका, काही पडो देता तुका, काही पडो देता तुका, काही पडो देता. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी. देव बैसले सिंहासनी, आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी, आला याचका पुरे धनी. उडप्पा रखुमाई, जय जय उडप्पा रखुमाई, 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 उडप्पा रखुमाई. माईकचा आवाज व्यवस्थित करा, असा बेस दे त्याला. आवाज सहज सहज असं निघला पाहिजे. क्लिअरिटी हा जरा व्यवस्थित. हॅलो, म्हणा. हॅलो, हॅलो, हां हॅलो. ठीक आहे, थोडं थोडं. हॅलो म्हणा गुरुजी, म्हणा दोघं जण. Hare
कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत सावता महाराज संत वामन भाऊ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज हर हर प्रभु रामचंद्र भगवान की ढलव 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 उबारिला हात जगी जानवली मात देव बैसले सिंहासनी आल्या चकापुरे धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या चकापुरे धनी दोहीकडे तुका नाही पडा देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या चकापुरे धनी विठ्ठला विठ्ठला उभारिला हात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या चकापुरे धनी समचरण सरोजम सांद्रणीला भुधभा जगणनि तपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्र सधे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि प्रथम नमन
पांडुरंगा करू. तुमच्या माईकचा आवाज क्लिअर करावा थोडं. हॅलो बरोबर आहे. हॅलो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका जैनचे केले स्मरण होय सकळ विद्याच्या दिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो म्हणा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. हे करुणा करा दयाला. हे करुणा करा दयाला. करुणा करो. कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मंगल भावना अमंगल हारी द्रवो दशरथ अजिर बिहारी. जगमंगल गुण ग्राम के राम दिए मुकुति धन धर्म की धाम. जगमंगल गुण ग्राम के राम दिए मुकुति धन
भवना मंगलहारी ध्रुवोदशरताजिर बिहारी जगमंगल गुण ग्राम की रामा दिए मुकुति धन धर्म की धामा। राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दिजियो प्रभु तुम्हें चरणन को वास। उभारिला हात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी आलयाच्या कापुरे धणी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य संत मान्य ईश्वर मान्य जगतांचे गुरु चराचरांचे गुरु स्वराज्य निर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थाचा आळस तेच वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज आले वारकरी संप्रदायाचे कळस। ज्यांनी कधी केला नाही साधनेचा आळस तेच वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज झाले वारकरी संप्रदायाचे कळस। ज्यांनी कधी केला नाही नामस्मरणाचा आळस तेच वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज झाले वारकरी संप्रदायाचे कळस। सततम कीर्तयन्तो मां यतन्तो षड्वृत्तः नमशन्तो क्षमां भक्त्या नित्ययुक्ता उपासते तरी जयाचे चोखटे मानसी मी होण्यासी क्षेत्र संन्यासी जया निजली उपासी वैराग्य गा। असे मूर्तिमंत जगतवंदने पूजने जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असं म्हटलं जातं त्यांना। म्हणून त्या ठिकाणी मूर्तिमंत वैराग्य म्हणजे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज झोपेत जरी तुम्ही त्यांच्या मुठीमध्ये 2000ची नोट ठेवली तरी स्वीकार न करणारे असे जगद्गुरु तुकाराम महाराज। विठ्ठला विठ्ठल विठ्ठला माऊली सांगतात तरी जायचे चोखटे मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी जया निजल्या उपाशी वैराग्य गा। असं मूर्तिमंत वैराग्याचं स्वरूप म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज। विठ्ठला 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 आजचं कीर्तनाचं निमित्त म्हणजे आजचा असणारा सुवर्ण योग आहे। आज भारतामध्ये या ठिकाणी 500 वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती आरूढ होत आहेत। म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हटलेलं आहे देव बैस म्हणा हो देव बैस सिंहासन हे उभारिला हात उभारिला हो 500 वर्षानंतर भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती आरूढ होतात आणि ते आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज हात वर करून या समाजाला सांगतात, ह्या भारत देशातल्या लोकांना सांगतात, ह्या त्रैलोक्यातल्या लोकांना सांगतात उभारिला हात, हात वर करून सांगितले उभारिला करा की वर हात भाषा कळपोत उभारिला हात आणि जगी जाणवली
मात. या जगतामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की बाबा जगी जाणवली मात. म्हटले तुकाराम महाराज नेमकं काय घडलं हात वर करू करू तुम्ही सांगतात. त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देव बैसले सिंहासने आल्या याचका पुरे धणे. तुकोबर या ठिकाणी सांगतात बाबा मी हात वर करून सांगतो की देव आज मात्र सिंहासनावरती विराजमान होत आहेत. भगवान प्रभू रामचंद्र अयोध्यापती अयोध्येचा राजा असणारा भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती आज बसत आहेत अयोध्येमध्ये बरं का. हा म्हणून तो जो सोहळा आहे तो आपण या ठिकाणी इथे सुद्धा सादर करण्याचा संकल्प या आगिया ग्रामस्थांनी केलेला आहे. ही पुण्यनगरी आहे. आगी नाव आगी आहे. आपण आग लावायचं काम कुठेही करत नाहीत. हा परंतु या ठिकाणी परमादरणीय परमस्नेही आमचे कल्याण काका हा नाव आगी आहे आणि त्यांचा सगळ्या कार्यामध्ये पुढाकार असतो. हो तुमच्या गावामध्येही मला दिसून आलं या ठिकाणी. तसेच त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते बोराटे भाऊ वगैरे हे भजनी मंडळ या ठिकाणी आमचं महिला मंडळ सर्व ग्रामस्थ मंडळी ते लापशी करणारे मगाशी असणारे कार्यकर्ते हे सगळे असणारे भगव्या टोप्यावाले रामभक्त. हो अशा पद्धतीनं काकांचं खूप चांगलं कार्य आहे. दिंडीमध्ये त्यांचा सहभाग असतो. सप्त्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. दरवर्षी न चुकता आळंदी दिंडीला येतात, पंढरपूरच्या दिंडीला येतात, सप्त्याला येतात. अधूनमधून इकडले तिकडले कार्यक्रमसुद्धा अटेंड करतात. महाराज इकडली तारीख घ्या बरं का, तिकडला फोन येईन बरं का. म्हणजे एवढी दक्षता काका घेतात. धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी एक विनंती करते तुम्हाला आता तुमच्या सगळ्यांसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हां आणि स्पेशलिस्ट काकांसाठी एकदा जोरदार वाजवा. हां हां आणि आमच्याबरोबर या ठिकाणी आलेले महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य तुम्ही नाव ऐकून असाल. परमादरणीय परमस्नेही आदरणीय झुका गुरुजी महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हां परमादरणीय परमस्नेही दोघंही एकाच नावाचे आहेत बरं का. हां देवीदास महाराज झुका गुरुजी आणि देवीदास महाराज गोरे गुरुजी हां हेही सुंदर असं गायन करतात. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नामांकित परमादरणीय घुले भाऊ महाराज महावीर महाराज घुले मृदंगाचार्य यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि आमच्या संस्थेतल्या राधा ज्ञानू आणि वैष्णवी ह्या सुंदर तुम्हाला थोडीशी असणारी नंतर त्यांची चाल दाखवणार आहेत. त्यांच्या चाली कलाकार म्हणजे त्यांच्या गवळणी त्यांचा संस्कृत कीर्तनकार मुली बरं का ह्या तिघी बी. हां त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमचे हे भजनी मंडळ परम आदरणीय परमस्नेही बसलेले आदरणीय काकांचं काय नाव आहे? हां
पद्माकर महाराज कुलकर्णी काका हे सुद्धा उपस्थित राहिले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. विठाला विठाला विठाला. हा आणि शूटिंगचं काम करणारे आमचे गोरे बाप्पू, यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. या ग्रामस्थ मंडळींना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. कुणाला जर प्रचार प्रसार करून घ्यायचा असेल तर माझ्या कीर्तनाला उपस्थित राहायचं. तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आमचे चोपदार, आम्ही आळंदी दिंडीच्या पॉम्पलेटमध्ये त्यांचं नाव टाकलं होतं पण ते आले नाहीत. पण आज कीर्तनामध्ये गाठ घालून दिली कल्याण काकांनी. नाव काय त्यांचं? लक्ष्मण काका बोराटे हे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांनाही धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खूप दिवसानं मात्र या गावामध्ये येण्याचा प्रसंग आलेला आहे. एकदा बोराटे वस्तीवरती आपलं कीर्तन झालं. तुमच्या वस्तीवर झालं ना? काय नाव तुमचं? रामदास काका बोराटे यांच्या वस्तीवरती एकदा कीर्तन झालं होतं वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, आहे का नाही? त्यानंतर तुमच्या दारात ना? कल्याण काकांच्या दारामध्ये एकदा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनीच परत निमंत्रित केलं आणि त्या निमित्ताने तुमची आमची या ठिकाणी भेटीचा योग आलेला आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि आज म्हणजे महत्त्वाचं आहे की ते म्हणजे उभारीला हात जगी जाणवली मात. भगवान राघवेंद्र प्रभू रामचंद्र सरकारजी आज सिंहासनारूढ होत आहेत. म्हणजे आजचा सुवर्ण दिवस आहे आणि ती जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला त्या ठिकाणी हात वर करून सांगतात, मोठ्या मोठ्याने आरडून सांगतात. जिथपर्यंत आवाज पोहोचेल तिथपर्यंत ते असणारा आवाज त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करतायत, ओरडण्याचं काम करतायत, सांगण्याचं काम करतायत. धार्मिक कार्यासाठी त्या ठिकाणी आरडलंच पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार केलाच पाहिजे. आणि ते कार्य, ती ध्वजा आमच्या तुकाराम महाराजांनी हातामध्ये घेतलेले आहे. म्हणून ते म्हणतात, उभारीला हात जगी जाणवली मात. का तर देव वैसली सिंहासनी आल्या या चकापुरी धणी. आज भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनारूढ होत आहेत. त्या ठिकाणी सर्व भारतातले त्या ठिकाणी महंत संत राजकीय आता ह्या सर्व कार्यच हाती घेतलेलं ते नेता आपल्या भारताचा म्हणजे त्या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी सरकार यांनीही सर्व कार्य हातामध्ये घेतलं असल्या कारणानं सगळे राजकीय नेतेही त्या ठिकाणी आज आहेत. सगळे संत महंत आहेत, सगळे ऋषीमुनी आहेत, तपस्वी आहेत. आज महाराष्ट्रातले सगळे महाराज लोक सुद्धा त्या ठिकाणी तिकडे गेलेले आहेत. पण तुमच्या आमच्यासारखे जे इथे राहिलेले आहेत ते इथे कार्यक्रम सादर करत आहेत. इथूनच प्रभू रामचंद्राला आपला कोटी कोटी प्रणाम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, देव वैसले सिंहासनी आल्या या चकापुरी धणी. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कुडी. महाराज सांगतात प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचं काम माझे भगवान प्रभू रामचंद्र करतात, भगवान विठ्ठल पांडुरंग करतात, भगवान कृष्ण कन्हैया करतात, भगवान महादेव करतात. हो, म्हणून या ठिकाणी भगवान बजरंग बली सुद्धा करतात. का तर या ठिकाणी त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. तुझ्या उदरी जाणू स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र कैवल्यासे पवित्र वैर्याही दिले. भगवंतामध्ये देण्याचं सामर्थ्य असतं. किती सामर्थ्य असतं लक्षपूर्वक ऐका. मी सुंदर अशा पद्धतीचं चिंतन मांडणार आहे. या ठिकाणी कीर्तन तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आजच्या पुरतं नाही तर मरेपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला ढाला 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 ढाला. आणि विशेष करून तुमचं गाव, तुमच्या गावाचं नाव आणि हे सर्वांचं कीर्तनाचं नाव, कीर्तन हे सर्व आपले या ठिकाणी यूट्यूब चॅनलला पूर्ण भारतामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळे दिसणार आहोत. विठाला 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 विठाला.
रडायचं नाही, आरडायचं. काय आरडायचं? देव बैसले सिंहासनी. विठ्ठल विठ्ठल म्हटलं की हातावर हात पडलाच पाहिजे, टाळी वाजलीच पाहिजे आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल हा दोन्ही निघला पाहिजे. तुम्ही म्हणाल माय आम्हाला काय फायदा आहे त्याचा? तवा ऐका नाही, तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार. एखाद्याला जर अटॅक येण्याची शक्यता असेल तर ते अटॅकचा धोका टळल्याशिवाय राहणार नाही. हा, विठ्ठल विठ्ठल म्हटलं, टाळीवर टाळी वाजली की तुमच्या ब्लॉक झालेल्या शिरा चालू होतात आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं की हृदयामध्ये ठोके ऑटोमॅटिक त्या ठिकाणी हृदयाचा व्यायाम होतो आणि हृदयातील सुद्धा ब्लॉक झालेले शिरा रक्तवाहिन्या ह्या चालू होतात. एवढा फायदा या ठिकाणी या विठ्ठल विठ्ठल नामचिंतनामध्ये आहेत. विठ्ठल 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 विठ्ठला. हा, म्हणून करे टाळी बोला मुखी नाम. थोडासा विकू द्या महाराजाला जरा. हा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही. तुम्ही आम्ही परम भाग्यवान आहोत की या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्या आज्या पंजांनी त्या ठिकाणी आपलं मंदिर पाडल्याला बघितलं असेल आणि त्याच्यावरती मस्जिद बांधलेली बघितली असेल, परंतु तुमच्या आमच्या डोळ्याने आज मंदिर उभारलेलं आपण पाहतोय आणि देव सिंहासनारूढ झालेले आपण पाहतोय. याच देही याच डोळा आणि भोगू सुखाचा सोहळा. तुमच्या आमच्यासारखं भाग्य कुणाचं आहे का? भाग्याचा उदय उजळले भाग्याता. म्हणून या ठिकाणी उभारीला हात जगी जाणवली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धणी. तुकोबरायला प्रश्न केला वृंदांनी या ठिकाणी विचारलं, महाराज भगवान परमात्मा आता सिंहासनावरती बसून काय करणार आहे तो? हा, त्याचं उत्तर आहे आज आल्या याचका पुरे धनी. हा आमचा भगवान परमात्मा धनी. धनी म्हणजे कोण? मालक. हा, काही काही भागामध्ये भाषा आहे बघा. हा, ते म्हणतात बाया बाया जर बोलायला लागल्या ना, हा बोलता बोलता म्हणतात अगं कुठं गेलं तुझं धनी? काय म्हणतात? कुठं गेलं तुझं धनी? धनी म्हणजे कोण? इकडं बघा की तिकडं काय कोंबड्याला काय विडाला विडाला विडा. आता आम्ही भीमीच्या दैटापासून आरडायचं आणि तुम्ही इकडं तिकडं बघायचं म्हणलं कसं वाटतं? वाईट वाटतं जीवाला. म्हणून आल्या याचका पुरे धनी. या आलेला याचक आहे. याचक म्हणजे कोण? मागायला आलेला भिक्षुक. मग भिक्षुक आलेले जे असतात ना, त्यांना आता खरोखर आमचा धनी हा सामर्थ्यवान आहे. हो, कोण? प्रभू रामचंद्र झालं, भगवान विठ्ठल झालं, भगवान कृष्ण कन्हैया झालं. पण तुमच्या आमच्या बाबतीत जर थोडक्यात विचार करायचं म्हटलं, आपल्या दारात एखाद्या बाईला नवीन परडी यावा, मग आंबाबाई प्रगट झाल्याशिवाय राहणार? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिदतापती जोगवा माघण आयचा जोगवा माघण आयचा जोगवा माघण आयचा जोगवा माघण. हॅलो, असा मोकळा आवाज करा माऊली, आणि असा फ्रेश झाला पाहिजे आवाज. रिटर्न आम्हाला थोडंसं आला पाहिजे म्हणजे आवाजाला गती भेटते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी,
महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा माझे आईचा जोगवा माझे आई राजा जोगवा आईचा जोगवा माझे आईचा जोगवा मागुणी ठेविला जाऊनी महाद्वारी नवस फेडिला एकपणे जनार्दनी फिटला जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा जोगवा मागड आईचा जोगवा मागड हा महाराज एखाद्याला परडी यावं आंबाबाईचं काम आहे चांगलं काम आहे आमच्या शास्त्रामध्ये मालिकेमध्ये वर्णन आलेलं आहे नाथ बाबांनी वर्णन केलं अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी महिषासुर नावाचा राक्षस मारण्यासाठी अनादि भगवतीला अवतार धारण करावा लागला तुम्ही म्हणाल आमच्या कुठं अंतकरणात महिषासुर आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये महिषासुर आहे अहंकार रूपी महिषासुर मारण्यासाठी भगवतीला अवतार धारण करावा लागतो हा मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक अशा प्रकारचे 3 ताप आहेत आणि याचं मर्दन करण्यासाठी हे निवारण करण्यासाठी जगदंबेने अवतार घेतलेला आहे त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी हा आणि भक्ताच्या निर्वाणीच्या काळाला उभा राहणारी आदिशक्ती माता जगदंबा भक्ता लागी तू पावसी निर्वाणी निर्वाणी म्हणजे काय संकटाच्या वेळेस उभा राहणारी अशी असणारी ही भगवती जगदंबा म्हणून ती प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर सगळ्याच्या अंगात आमच्या तर काय अंगात ये ना मी तर 35 वर्ष झालं कीर्तन करते विठ्ठल भगवान कधी मध्ये स्वप्नात येतात पण जगदंबा आदि माता शक्ती मी ते काय म्हणतात नवरात्र धरते बरं का उपवास बी करते नवरात्रातला पण माझ्या अजून अंगात आली नाही ज्याच्या आली त्याच्या मी साष्टांग दंडवत करते त्यांना कुणाच्या अंगात आली वरात करा आंबा भगवती ही सामान्य नाही है का नाही आता साधी घरातली आंबा भगवती जरी खवळली आणि ती सगळ्यात जागृत जर देवी कुंची म्हणाल तर आपल्या घरातली बरं का ती नवऱ्याला पहिल्यांदा गुडीत घेते नंतर शिव्या देते नंतर भांडण करते चौथ्या बारीने कॉलरला धरते एकदा का तिने 11 विक्राळ रूप धारण केलं मग ती कुणालाच आवरत नाही म्हणून महादेवाने अगोदरच आपले डोळे झाकून बसत जायचं श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन करी म्हणा भजन करी भजन करी
विष हळहळला महादेव, विष हळहळला महादेव, कंठी धरिला राम राजीव, कंठी धरिला राम राजीव, कंठी धरिला राम राजीव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा, राम पूजी सदा सेवा, राम पूजी सदा सेवा, राम पूजी सदा सेवा. हो, विष हळहळला महादेव, कंठी धरिला राम राजीव. भगवान महादेवाने अगोदर राम राम म्हणायला सुरू करा, नाही तर आधी माया जर प्रगट झाली तर भोगाच आहे त्या बेचाऱ्या महादेवाचा. ठीक आहे, मला चला मुद्द्यावरती यायचं आहे. हां, जर जगदंबा तुमच्याकडे आली, हातावर परडी आली, तर तुम्ही म्हणतात माय ते आपल्या गुरुने सांगितले, ती कानात फुकत असते ना गुरु, काय सांगत असते? हां, मंत्र देते ना. हां, येतात का मंत्र? हां, मंत्र दिल्याच्या नंतर मग ती म्हणत असते माय जास्ती नाही मागितलं तरी 5 घरं मागायचे. हां, मग ती नेम करावं लागतो. हातामध्ये परडी घ्यायची आणि मग जायचं अंबाबाईचा जोगवा. ती बाई जर हुशार असेल, समजदार असेल तर ती जोगवा देते, नाही तर ती म्हणती आजच्या दिवस ती काढलाच गल्लीला मागवा. हाय का नाही? हां, मधुकरी ते म्हणतात व्हा पुढच्या घरी. काही माणसं कंजूस असतात महाराज, एवढे कंजूस, एवढे कंजूस, एवढे कंजूस. चला मला मुद्द्याकडे जायचे. चला, मी मुद्दे सोडून तुम्हाला काही सांगणार नाही. रामायणातलं सुद्धा सांगायचं आहे, पण तुम्ही म्हणताल नुसतं रामायणच सांगितलं माय, ते तर आम्हाला माहितीच आहे. आणि आज खरं उल्लेख करायचा म्हणजे तो रामायणातलाच करायचा आहे. कारण आजचं कीर्तनच कोणासाठी आहे? प्रभू रामचंद्रासाठी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हा, तुम्ही फक्त टाळी वाजवायला कमी करायचं नाही. हा, एक माणूस होता, लक्षपूर्वक ऐका बरं का, फार मार्मिक दृष्टांत आहे, खूप छान दृष्टांत आहे. हा, एक माणूस होता, त्याचं 40 वर्ष झालं तरी तो लग्न करत नव्हता. म्हणजे होत नव्हता असा भाग नव्हता बरं का. महिला मंडळ लक्ष आहे ना, लक्ष आहे ना. हा, पूर्वीचा भाग आहे, पूर्वीचा काळ आहे, 25 वर्षापूर्वी. तेव्हा एका माणसाला 2-2 बायका असायच्या. म्हणजे मी व्यवहारातलं सांगते आणि दृष्टांत आहे हा, कीर्तनाला अभंगाला अनुसरून आहे. 2-2 बायका असायच्या. आता एक सुद्धा भेटत, तो भाग वेगळा आहे का नाही. हां, मग त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्याला बायको भेटत असताना सुद्धा त्याने लग्न केलं नाही. का केलं नाही? गावातले असे काकासारखे 4-2 माणसं जमले देवळापुढे आणि त्याला बोलून घेतलं. म्हटले रावसाहेब इकडे या. म्हटले लग्न का करत नाही? तो म्हटला मला नाही करायचं. म्हटले कारण काय? म्हटले काही नाही. म्हटले मागणं पुढं फुपाटा उडं, आई मेली, बाप मेला, सगळं गेलं. हां, मग म्हटले एस्टेट किती तुला? सांगितलं 60 एकर एस्टेट आहे, जमीन आहे. हो, मग म्हटले नावी पैसे किती? म्हटले 10 लाख रुपये बापानं टाकून ठेवलेत बॅलन्स. हां, मग म्हटले त्या ठिकाणी लग्न का करत नाही? म्हटले मला एकच भीती वाटते, ह्या 10 लाखातले 2-4 लाख जर लग्नाला उडाले तर याची भरती आकड्याची कुणी करायची? आता शिकटूप पिटली. ही भरती कुणी करायची? हा खर्च होईल, खर्च वाचवण्यासाठी मी लग्न करत नाही. पण आता हे कल्याण काकासारखे माणसं भडंग अंतकरणाचे ते म्हटले तू काळजी करू नको. म्हटले 5 काय 6 लाख लागून मी खर्च करतो. हां,
असं म्हटल्याच्या नंतर तो लग्नाला बिचारा तयार झाला. आता काय त्याला वाटलं वरचीवर होणार आहे खर्च. मावशी काळजी करू नका, इतके काय देणार नाही ती. मावशी इकडं तिकडं बघायला लागल्या ना, 5 लाख रुपये म्हणलं. हां, मग त्या ठिकाणी ठरलं. म्हटले आता गावचे पाटील करतात लग्न, आपलं उभं राहायला काय हरकत नाही. दुसऱ्या गावी गेले, मुलीचा तपास लावला, मुलगी सुंदर भेटली, लग्न लावून दिला. आली लग्न घटी समीप नवरा, घेवण यावा घरा. बरं आहे, आता हात लावू नका. आता ग्रहयुक्ते समपर्क पूजन करा, अंतरपटाते धरा, दोघे वधूवरा करा विवुवी, कुर्या सदाशिव मंगल. जेवल्याशिवाय जाऊ नका. हा, लग्न त्या ठिकाणी लागलं. लग्न लागल्याच्या नंतर नवरी नांदायला गेली. हातावर रडत होते, आताच्या रडत नाही. हा, नवरी नांदायला गेली. नांदायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असंच असताना भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसणार आहेत. म्हटले देव सिंहासनावरती बसणार आहे. गावोगावी कीर्तन आहेत, गावोगावी भजन आहे, गावोगावी दिंड्या आहेत. मग म्हटले आता त्याही बिचाऱ्याला वाटलं आपणही कीर्तन ऐकायला जावा. म्हणून 5-25 टाळकरी मंडळी आणि त्यांच्याबरोबर तेही कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेले की त्याची टूप पेटली, त्याला बायकोची आठवण झाली. ताड दिशेने उठलं. महाराज म्हटलं खाली बस. हां, ती खाली बसलं, पण पुन्हा सरकत 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 असं आडबाजूला गेलं. आणि मग तिथून उठलं, पळायला सुरू केलं. 4 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव होतं बाबा. हां, पळत 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 रात्रीचं त्या ठिकाणी सुटलं. घरी गेलं. घरी गेल्याबरोबर दरवाजाला थाप मारली. थाप मारल्याच्या नंतर ती म्हटली कोण आलंय? तो म्हटला मीचे. पूर्वीची भाषा. आत्ताचा म्हटला असता अगं सुनीता मी अनिल आलोय, दरवाजा खोल. हाय का नाही? हा, पण तेव्हाची भाषा अगं मीच आहे. हां, तुम्ही कोण? अगं तुझे ते आम्ही. हां, सांगितलं मला माहीत नाही, आमचे ते कीर्तनाला गेलेले आहेत. असं म्हटल्यानंतर ती म्हटली नाही नाही. हां, तो म्हटला नाही मीच आलोय कीर्तनातून. ती म्हटली नाही नाही, ते कीर्तनातून येऊ शकत नाहीत. हां, शेवटी त्या ठिकाणी तिने एक आयडिया केली होती. म्हटले आपण नवीन आहोत, गल्लीतले माणसं कसे, गावातले कसे. एका पातेल्यामध्ये पाणी उकळून ठेवलं होतं. जर कोणी जबरदस्ती एखादा चोर आलाच तर त्याने असं दरवाजा उघडलाच तर त्याच्या अंगावर ही उकळतं पाणी टाकायचं. त्याने दरवाजा खटखटायला सुरुवात केली. कसं तरी हिला राग आला, दरवाजा कडी उघडली आणि असंच असताना पाणी छोट्या बादलीतून त्याच्या अंगावर पेटलं. आई गाई 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 ग करीत बोंबलायला लागलं. हो, ती म्हटली अहो का ओरडताय तुम्ही, इथं कशाला मरायला आलात, कीर्तनाला गेला होतात ना. तो म्हटला अगं तिथं गेल्यानंतर मला आठवण झाली की खरोखर तुला नेमकं तू देवाचा दिवा लावला असेल, तो विजवला की नाही ही बघायसाठी मी आलो. मग तू उधळपट्टी आहे का चिकाटीची आहे ती बघायला मी आलो. ती म्हटली काय माय कळतं का नाही तुम्हाला, मी उजव्या हातानं लावला आणि डाव्या हातानं विजवून टाकला. तो म्हटला हे तर माझ्या पुढची निघाली. त्याला आनंद वाटला महाराज. हा, पण ती म्हटली तुम्हाला थोडीशी अक्कल आहे का, तुम्ही 4 किलोमीटर माझ्या बापाने 2,000 रुपयाचा बूट घेतलेला, तुम्ही 4 किलोमीटर गेलात, 4 किलोमीटर आलात, किती तो बूट उघडला असेल, घासला असेल. तो म्हटला मी काय एवढा मूर्ख आहे का, जेव्हा भजण्यात चालत होतो तेव्हा मी मात्र काढला आणि मागं असा धरून त्यांच्या मागं चाललो, पण घासू दिला. आणि येताना पठ्ठ्या एकटाच होतो म्हणून डोक्यावर घेऊन आलो. हा, मग अशी माणसं दान करतील का? करतील का? त्यांना जर म्हणलं आता मंदिराला 11,000 पावती फाडा, अशा माणसाला तर फाडतील का? नाही फाडणार. म्हणून त्या ठिकाणी अशी माणसं दान करू शकत नाही. अशी माणसं एखादा जीव
जेवणासाठी जरी तडफडत असला तरी त्याला अर्धी भाकर देण्याची सुद्धा त्याला इच्छा होणार नाही. का? ती स्वतःच्या पायातलं पायतन झिजू देत नाही. ती आपल्या ताटातली अर्धी भाकर कधी देणार आहे? नाही देणार. म्हणून तुमचा देव कसा आहे तर आमचा देव तसा नाही. आल्या याचका पुरे धणी, जो जे इच्छा करी प्राणी तो ते पुरवी चक्रपाणी. बरवा माझा पंढरी रावा, तो हा देवाचाही देवा, तो हा देवाचाही देवा, तो हा देवाचाही देव. तुझ्या उदर जाण स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र पात्र. कैवल्यासे पवित्र वैराही दिदले, उदार हा जगदाणी. मग अशा आवाज केला तर तसं करा ना. उदार हा जगदाणी. आता हात लावू नका, आता बरोबर आहे. पांडुरंग भीमानी, मागे तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. माझा भगवान परमात्मा कसा आहे? उदार अंतकरणाचा आहे. तो कशाचा भुकेलेला आहे? चिंतनाचा. तो कशाचा भुकेलेला आहे? भावाचा. भावी गावी गीत शुद्ध करुणिया चित्त. तुझं प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला दुष्काळ कशाचा आहे हो? प्रेमाचा. हा, तुम्ही म्हणाल एवढा सारे खरोखर 150 करोड लोक आपल्या भारतामध्ये आहेत. मग असे त्रैलोक्यामध्ये किती लोक असतील? आणि हे सगळी लोक देवाचं भजन करतात, चिंतन करतात. मग दुष्काळ कशाचा? सगळी थोडी करतात, नाही. भगवान परमात्मा म्हणतात, मनुष्याणां सहस्रेषु कच्चित् तति सिद्धये एततामपि सिद्धानां कश्चिन्मावेति तत्त्वता सर्वत्र दुर्लभा. सर्वत्र दुर्लभा. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ.
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे सर्वत्र दुर्लभ हा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. भगवंताचं नाव सोपं आहे. तिथं डिग्री लागत नाही, तिथं पैसा लागत नाही, तिथं वशिला लागत नाही, तरी परंतु कुणी त्याला घेत नाही. घेणारा हजारातून एखादा आहे. महाराज असे भरपूर देवाचं नाव घेणारे जरी दिसले, पण देवासाठी देवाचं भजन करणारा विरळ आहे. मनुष्याणाम सहस्रेषु म्हणजे हजारातून एखादा आहे असं या ठिकाणी भगवंताने सांगितलं आणि ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं. म्हणून अशा लाखो महिला होऊन गेल्या नाहीत का? कितीतरी महिला होऊन गेल्या असतील, पण शबरीचंच नाव का निघतं? हो, शबरीने तेवढं सर्व जीव की प्राण भगवंताला समर्पित केला. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, भार काहीच न घ्यावा, तुका मान आनंद, तुका मान आनंद, इफ्तार विहार, इफ्तार विहार, इफ्तार विहार, म्हणून देहे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा, तुका म्हणे आनंद. शबरीने जीव की प्राण भगवंताला समर्पित केला. का केला, कसा केला? थोडक्यात मी तुम्हाला सांगते. शबरी ही कोण होती तर एका भिल्ल राजाची पुत्री होती. तिचा बाप राजा होता का? वनाचा राजा होता, भिल्लांचा राजा होता आणि तो अरण्यामध्ये राहणारा होता. एक दिवस शबरी सय्यानी झाली. म्हणजे पूर्वीचे असणारे खरखर लोक लहान मुलीचं लग्न करत असायचे. शबरी जरा थोडी मोठी झाली की बापाने ठरवलं हिचा विवाह संपन्न करायचा. सोयरीक बघितली, लग्न जुळवलं. लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे द्या, लक्ष इकडे द्या. किती वाजेपर्यंत कीर्तन करायचंय? किती वाजता सुरू झालं? 11 ना? 11, 12 आहे. बरं, 1:30 वाजेपर्यंत. ठीक आहे. विठाला विठाला विठाला, हा कशामुळं विचारलं? महिला मंडळ तिकडं बघत आहे, इकडं बघा. असं आहे का? बघा बरं काय झालंय, बघा बघा. विठाला 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 विठाला, कल्याण काका बघा. विठाला 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 विठाला. हा तर आता काकर लावले, तुम्ही इकडे बघा. विठाला 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 विठाला. हा, शबरी मैया एका भिल्ल राजाची पुत्री आहे. एका भिल्ल राजाची पुत्री शबरी मैया. आणि त्या ठिकाणी तिचं लग्न ठरवलं. लग्न ठरवल्याच्या नंतर मेजवानी करण्यासाठी तुमच्या आमच्यासारखं त्या ठिकाणी बुंदी भात करत नव्हते. त्यांच्या भिल्ल जातीच्या कुळामध्ये पाहुण्यांना जेवण म्हणजे काय? कशाचं? तुमचा जर बिना माळकरी जावया आला तर काय करायला होतो? त्याला बुंदी चालते का? पुरणपोळी चालते का? तेव्हा म्हणतो सासरे बुवा कोंबडी असली तर ठीक आहे. कुणाला कशाची आवड, कुणाला कशाची आवड, आपल्याला नाव घ्यायला सुद्धा नको वाटतं रे बाबा. त्यांना दवाखान्यात नाही आले त्रास होत असला तर आहे का डॉक्टर इथं? विठाला 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 विठाला.
हा अशा पद्धतीचे महाराज सांगतात. काही माणसं मांसाहार माणसाने करू नये पण लोक करतात, तो विषय वेगळा आहे. चला हा, म्हणून त्या ठिकाणी तो असणारा खरोखर लग्नाचा विषय आहे. मग पाहुण्यांना मेजवानी करण्यासाठी हजारो मेंढ्या हजारो बकऱ्या आणल्या. मुलीने छोटेशा विचारलं, हा लाड गेलं, बाबाच्या मांडीवर बसलं, बाबाची दाढी चोळायला लागलं आणि बाबाच्या थोबाडीत सुद्धा देतात लेकरं लहान लहान काय दाढी चोळता देतात की नाही. हा तरी मात्र बाबा म्हणतात माझी गुड्डी हुशार झाली आहे का नाही. हा तसं ती बाबाच्या मांडीवरती बसली. बाबाला विचारलं, बाबा ही शिरडं कशासाठी आणले, ही मेंढरं कशासाठी आणले. बाबाने डोक्यावर हात फिरवला, सांगितलं बेटा तुझा उद्या परवा लग्न आहे ना, विवाह आहे ना, त्यासाठी मात्र हे पाहुण्या रावळ्यांसाठी मेजवानी करण्यासाठी हे बकरे आणलेत. असं म्हटल्याच्या नंतर ती मुलगी हुशार होती. काही तर लहानपणीच असतं, देवाची कृपा असते बघा. हा पूर्व पुण्य असते. तिच्या लक्षामध्ये आलं, एवढीशी छोटीशी मुलगी तिच्या लक्षात आलं, अरे माझ्या लग्नासाठी एवढे प्राण जात असतील तर लग्न करण्याचीच काय गरज आहे. हा रात्रीचं ते लेकरू आपल्या बाबांचं घर सोडलं आणि रात्रीचं वनामध्ये भटभट भटकायला लागलं, चालायला लागलं, जायला लागलं, पळायला लागलं. हो चालता त्या ठिकाणी मग ते कुठं गेलं, मातंग ऋषीच्या आश्रमापाशी. हा मातंग ऋषीच्या आश्रमापाशी गेले पण आश्रमात प्रवेश नाही केला. एका झाडावरती ती लेकरू बसलं. असं करता झाडावरतीच बसायची, फळं वगैरे खायची, उदरनिर्वाह भागवायची. असं करता बरेचसे दिवस निघून गेले. पण तिने ठरवलं मानव जीवनाची ती कर्तव्यता यथार्थता कशामध्ये आहे. पाही पाशिराच्या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ गवा सांडुनिया. जे कार्य करण्यासाठी आपण आलो ते कार्य आपण केलं पाहिजे. मनुष्य देहाची ती कर्तव्यता कशात आहे. मग संतांच्या संगतीमध्ये राहून संतांची सेवा करूया, संतांचा आश्रम झाडूया, संतांच्या अंगणामध्ये सडा टाकूया, संतांच्या अंगणामध्ये रांगोळी काढूया. हे काम तिने चालू केलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 12 महिने झाले. ती शबरीचं काम चालूच होतं. महाराज जे सकाळी 3:30ला उठायचे आणि स्नान करायला चातुर्मासामध्ये गंगेवरती जायचे. त्यावेळेस त्यांच्या लक्षामध्ये आलं, हे सडा सारवून करतं कोण, याचा आपण असणारा निर्णय लावला पाहिजे. याचा असणारा खरोखर मुद्दा नेमकं कोण करतं हे लक्षात येण्यासाठी त्यांनी विचारलं आपल्या शिष्यांना, बाळांनो हे सेवा कोण करतं. मला अत्यंत आनंद वाटत आहे, अत्यंत प्रसन्न वाटत आहे. कोण करतं तुमच्यापैकी सेवा. सगळ्यांनी हात केले आणि सगळ्यांनी सांगितलं आमच्यापैकी कोणीही करत नाही. मग याचा शोध घेतला पाहिजे. मग ते महाराज पहाटे उठले 3:30ला आणि बाहेर आश्रमाच्या बाहेर जाऊन झाडाच्या वलसावलीला बसल्याच्या नंतर पहाटे 3:30ला उठलेले होते. तेवढ्यामध्ये शबरी आली, पाण्याची बादली भरून आणलेली आहे, त्या ठिकाणी सडा टाकलेला आहे, रांगोळी काढलेली आहे आणि ती शबरी परत निघालेली आहे. परत निघाल्याच्या नंतर त्या महाराजांनी त्या बाळाचा हात धरला, सांगितलं बेटी कोण आहे तू. हो असं बेटी म्हटल्याबरोबर तिचं अंतकरण भरून आलं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. अंतकरण भरून आलं आणि तिने घट्ट असं बाबांच्या कमराला धरलंच. बाबा आज माझ्या बाबांची आठवण मला झाली. खूप दिवस झाले, मी इकडे येऊन 1 वर्ष झाले आणि आज माझ्या बाबांचा आवाज माझ्या कानी आल्यासारखा झाला आणि तुम्ही खरोखरच मला माझ्या बाबांच्या रूपामध्ये भेटलात. त्या लेकराचे अंतकरण खळबळ, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मातंग ऋषीने असणाऱ्या तिच्या डोक्यावरती हात ठेवला. बेटा मी तुझा बाबाच आहे, मानलेला बाबा आहे, तू माझी मानलेली बेटी आहे. कोण आहे तू. सगळा इतिहास सांगितल्याच्या नंतर हो त्या ठिकाणी मग बाबांनी तिला आश्रमात राहण्याची परवानगी दिली. आश्रमात ती राहू लागली, सेवा करू लागली. पण हा करता बाबांची जाण्याची वेळ आली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. अशी अवस्था मातंग ऋषीची झाली. मातंग ऋषीने देह सोडला आणि मातंग ऋषी भगवंताच्या चरणापाशी गेले. पण शबरीला कळालं. सगळे शिष्य लोक रडू लागले आणि रडत असताना शबरी रडत आली, महाराजांचे चरण धरले. महाराजी तुम्ही गेलात, आता तुम्ही मला सोडून गेलात
आता मी कोणाच्या आश्रयाने राहू? तुम्ही माझे सर्वस्व होतात, तुम्ही माझे माता पिता बंधू सर्वस्व होतात. तुम्ही व माताचे पिता, तुम्ही व बंधूचे सखा, तुम्ही व विद्याधृणं, तुम्ही व सर्वं मम देव देवं. सर्वस्व तुम्ही होतात, पण आज तुम्ही गेलात, माझं कोणीच राहिलं नाही. हो, शबरीसाठी मातंग ऋषी पुन्हा देहावरती आले. साधू संतांना मरण नसतं, मरण माझे मरुणी गेले. आम्ही झालो अमर, जगा काळ खाये, त्याच्या माथा दिवा मी पाये. मातंग ऋषी पुन्हा देहावरती आले आणि सांगितलं, बेटा काळजी करू नको, हो तू प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कर. तो मंत्र त्या ठिकाणी शबरीला दिला आणि आज मी तुम्हाला देते आणि तो मंत्र तुम्ही जपायचा. सर्वांनी वरती हात करायचे आणि मोठ्या अंतकरणापासून तो मंत्र जपायचा. हा, मी गुरून तुम्ही शिष्य, कळलं ना? जमतंय का? मान्य केलं तर जमन, नाही तर नाही. हा, मी एवढा मोठा अधिकार नाही माझा, पण फक्त भजन करा. चला वरती हात करा. श्रीराम राम जय जय राम. एक मिनिट सर्वांनी उठून उभा राहा, जागी पाऊल्या खेळा. असा आनंद, असं वाटलं पाहिजे की आपण अयोध्येमध्येच आहोत. सर्वांनी, पुरुषांनी स्त्रियांनी पाऊले खेळा बरं का. बरं आहे का? श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो, टाळी टाळी. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. वा महिला मंडळ. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा पकवा जय. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. हरि राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम राम. हो भगवान की जय. बसा खाली. हा म्हणून चल, फक्त मुद्द्यावर नेऊन ठेवते, लगेच सोडा. बसा खाली बसा महिला मंडळ.
हा वा 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 आमचं महिला मंडळ लईच पावले खेळत जीवापासून मनापासून. प्रभू रामचंद्रा सुद्धा नाचायला लागले असते तिकडं. काय काय म्हणल्या माय काय कुटाणा घातला ह्यो, काय काय म्हटल्या माय लई लाज वाटती. फक्त दोघीच पावले खेळतात या पुढच्या आमच्या ताई. पांढऱ्या साडीवाल्या या की इकडे जरा उभा राहा टाळ घेऊन. हा छान 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 सर्वांसाठी जोरदार टाळ्या. सुंदर असा सर्वांनी सहभाग घेतला. महिलांनी, पुरुषांनी, कार्यकर्त्यांनी सगळे आश्चर्य या ठिकाणी लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. मराठी असतील, मुसलमान असतील, माळी असतील, साळी असतील, कोळी असतील, चांभार असतील, कुंभार असतील, सगळ्या जातीचे. कोणची राहिले का नाही तर म्हणते ना आमचे आले सगळे धनगर. हा सगळे अशा पद्धतीने खरोखर सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय. देव आपला सगळ्याचा आहे. देवापाशी काही नाही. मराठी नाही, माळी नाही, जात नाही, पात नाही, मुसलमान नाही, सगळे देवाचेच लेकर आहेत. हा म्हणून महाराज सांगतात आल्या याचका पुरी धणी. लक्ष आहे ना कीर्तनाकडं. हा चिंतनाकडे लक्ष द्या, महत्त्वाचं आहे का नाही. हा आणि आमचे देवदास महाराजाला काय बरं आहे का त्यांचं आता बरं आहे ना. हां बरं आहे बरं आहे. हा आदरणीय आमचे सगळे टाळकरी मंडळी. ही देवदास महाराज ती देवदास महाराज. अचानक आता शरीर आहे शेवटी माणसाला कधी काय होते हे सांगता येत नाही. त्यांना चक्कर आल्यासारखी झाली. हो ठीक आहे जरा आराम करा म्हणा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा हा ऐका कुठं चालला विषय महिला मंडळ. काय कोड्यात टाकलं माय म्हणा माय साहेब तुम्ही. हा हा या मावशी ऐका त्यात बरोबर. हा कधी कधी मावशी तुम्ही आम्हाला बरोबर सांगितलं काय काय लय आम्हाला उलटं पालटं नेत्यात. हा एका दिवशी कीर्तनामध्ये मी विचारलं कुठं चाललाय विषय. एक बाई आली ना तुमच्यापेक्षा वयस्कर होती बघा. येत आलं नाही तिकडं लांब लांब गेलो कीर्तनाला. आता कुठेही जातात आम्हाला काय हीच गाव तीच गाव भिकाऱ्याला. पण आम्ही भिकारी नाही बरं का. विठोबाचे राज्य आम्हाने ते दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे ववाळी. हा आम्ही फक्त या ठिकाणी पोस्टमनचं काम करतो. त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत देतो. त्यांचे विचार तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. एवढंच आहे. म्हणून त्या भगवंताचे लेकरं आहोत आम्ही. म्हणून काही कमी नाही. एका ठिकाणी मावशी कीर्तनात म्हणलं मावशी कीर्तन कुठवर आलतं. हा तुमच्यासारखी होती बघा मावशी. नथावाली मावशी आहेत ना म्हणजे त्या वयाच्या बरं का. तुम्ही नाही बरं का मावशी. हाय का त्या म्हणतात माय माझंच नाव घेतलं काय तुमचं नाव नाही. पण तुमची इतक्या वयाची बाई होती. हा महाराज काय सांगो असा पदर खाऊन आली म्हणली ए मावशे कीर्तनातला मला विचारतीन तुला काय फुकट पैसे द्यायचे काय 25,000. तुम्ही म्हणाल एवढे रेट आहेत का तुमचे. याच्यापेक्षा जास्त आहेत. जितकं लांब जाईल तितकं पाकिट जड भेटतं आहे का नाही काका. विढाला विढाला चला मला मुद्द्यापर्यंत तुम्हाला नेऊन सोडायचं आहे. हा शबरी मैयाने त्या ठिकाणी दररोजची सेवा केली. हा मातंग ऋषी तिच्यासाठी वापस आले आणि सांगितलं एवढा जप कर. कोणचा. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हो महिला मंडळ माझा सुद्धा तुम्हाला मनापासून ही विनंती आहे. दररोज उठल्यापासून झोपेपर्यंत श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम हजारो वेळ तरी तुमच्या मुखातून गेलं पाहिजे. का त्याला काही वही पुस्तक घेऊन म्हणायचं नाही, लिहायचं नाही. नुसतं कामात काम. काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. खुरपितानी म्हणता येते, भाकरी टाकतानी म्हणता येते, कालोनाला फोडणी देतानी म्हणता येते. येते की नाही आजी. हां हां तुझी गंगू कुठं गेली आणि सकू कुठं गेली आणि तिची सून तिकडे गेली आणि तिची सून तिला भांडली आणि तिने नवऱ्याला हाणलं. हे गप्पाच मारायच्या नाहीत. हां फक्त श्रीराम जय राम जय जय राम हे नामचिंतन तुम्हाला सुख शांती समाधान देईल. हां म्हणून अशा पद्धतीच्या मंत्राचा जप करायचा. माझ्या शबरी मैयाने तेच केलं. तिला कुणी सांगितलं. मातंग ऋषीने सांगितलं. सांगितलं बेटी मी आज माझ्या खऱ्या गावाला चाललो आहे.
खऱ्या पत्ता दिला, खऱ्या गावाला चाललोय. आज तू काय कर, आजपासून प्रभू रामचंद्राचं नामस्मरण कर. तेव्हापासून पंपसरावरती तिने नामस्मरण करायला सुरुवात केली. हजारो वर्ष लोटली तरी त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करत बसली. एक दिवस असा सोन्याचा उजडला की आज कसा उगवला दिवस सोन्याचा, तसाच सोन्याचा दिवस त्या ठिकाणी उगवला. शबरी मैया दररोज वाट पाहत होती, दररोज रांगोळी काढत होती, दररोज सडा टाकत होती, दररोज फुलाच्या पायघड्या घालत होती, दररोज देवाला भोग लगाने के लिए फळं लेकर आती थी. त्या ठिकाणी फळं आणून ठेवत होती. आणि ह्याच दिवसाचा हाच असणारा हा काळ 4 महिन्याचा काळ होता. कारण ह्या महिन्यामध्ये आपल्याला बोरं खायला भेटतात, हाय का नाही. हा म्हणून शबरी मैयाने जानेवारी महिन्यामध्येच, पौष महिन्यामध्येच बोरं आणून ठेवली होती. आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तिच्या कुटियाला आले. सर्वांनी वर हात करून टाळी वाजवायची आणि आमच्या मागं म्हणायचं. पुरींना म्हणा तुम्ही बी, माईक पैसे उभा पुरी जाते इकडे तिघी जा. नाही जाऊ द्या. राम जी की कुटिया में आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. टाळ वाजवा. राम जी की कुटिया में आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. आएंगे रघुराज उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराज उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी. सात सात लखन जी का दर्शन हो, राम जी की कुटिया आवन हो. राम जी की कुटिया में आवन हो, शबरी की कुटिया पावन होगा. बगीचे में जाके फूल चुन चुन लाऊंगी, हार बना के अपने हाथों से पहनाऊंगी. बगीचे में जाके फूल चुन चुन लाऊंगी, हार बना के अपने हाथों से पहनाऊंगी. पूजा की थाली में चंदन हो, राम जी की कुटिया आवन हो. राम जी की कुटिया में आवन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. राम आएंगे संगत म्हणा, दोघी संगत म्हणा. मेरे झोपड़ी के भागा सुलझ जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे राम मेरे झोपड़ी की भागा
मेरे झोपड़ी के भागा झूला जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागा झूला जाएंगे राम आएंगे। मैं तो रोती रोती भोग लगाऊंगी। मेरे झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भागा झूल जाएंगे राम आएंगे 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 आएंगे। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभू रामचंद्र शबरी मैयाच्या घरी आले आणि आल्याच्या नंतर शबरी मैयाने त्या ठिकाणी शबरी देखी रामग्राये मुनि के वचन समजूजिये पाये। हो शबरीच्या लक्षात आलं माझ्या गुरुनी सांगितलं होतं भजन कर, प्रभू रामचंद्र एक दिवस येतील, तो दिवस आज आलेला आहे, म्हणून गुरुच्या चरणावरती विश्वास ठेवत जा, शब्दावरती विश्वास ठेवत जा। म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आले। शबरीने काहीच मागितलं नाही, तरी शबरीला मात्र त्या ठिकाणी तिच्या कुटियाचा मात्र 3.5 हाताची कुटी आहे नाही, हा देह शरीर हा महाराजचा असताना त्या शबरी मैयाचा उद्धार केला। शबरी मैयाला दिव्य असं त्या ठिकाणी परमपद दिलं आणि आपल्या मोक्षपदाला शबरी मैयाला नेलं। आल्या याचका पुरे धणी देव बैसले सिंहासनी। आल्या याचका पुरे धणी महाराज सांगतात अनेकांचे कोडे, त्या ठिकाणी अनेकांचे मात्र कोड पुरवणारा आमचा परमानंद परमात्मा आहे। म्हणून महाराज सांगतात सर्वांनी वरती हात करा आणि मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा। विठोबा रखुमाई रखुमाई जय ढोबा रखुमाई जय ढोबा रखुमाई जय ढोबा रखुमाई। एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडी, दोहीकडे तुका नाही पडो देत चुका। हो असं नेक काम आमच्या तुकाराम महाराजांचं आहे। म्हणून देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धणी, उभारीला हात जगी जाणवली मात। हो तुकोबऱ्या दोहीकडलं काम चोख करतात, समाजालाही चांगलं मार्गदर्शन करतात, समाजालाही साधू संतांचा भगवंताचा निरोप चांगल्या पद्धतीचा देतात आणि भगवंताचा तुमचं आमचं कोड तुमची आमची मागणी देवापर्यंत त्या ठिकाणी निरोप पोहोचवतात आणि देव हे सर्वांची इच्छा पूर्ण करण्याचं कार्य करतात। म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, एकासाठी येतो पण अनेकांची कामं करून जातो, भगवान परमात्म्याचे अनंत अवतार आहे। म्हणून या ठिकाणी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, एवढंच नाही दोहीकडे तुका नाही पडो देत चुका, अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणा शेवट भैरव तुका दोही ठाई तुका
देता चुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासने